नमस्कार माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो। तर ह्या वातावरणामध्ये ऊन पण काळाना, पाऊस पण काळाना आणि थंडी पण काळाना अशी तऱ्हा झालेली आहे आणि वातावरण एकदम 30 डिग्री सेल्सिअसच्या खाली आलेले। त्याच्यामुळे कोंबड्यांना आहे ना जरा थोडे घरघर वाटतीये। सकाळी गेले तर कोंबड्या जरा थोड्या घरघर करत होत्या, म्हणून मी त्यांच्यासाठी आहे ना आज काढा केलेला आहे। तर हा काढा आहे ना मी ह्याच्यामध्ये आहे ना तांब्याभर पाणी आहे ना ठेवलं होतं, तांब्याला पण कमी ठेवलं होतं। तर त्याच्यामध्ये आहे ना सुंठ पावडर, अजून गुळ, ओवा आणि थोडीशी लवंग पण टाकलेली आहे। त्याचं आहे ना मिक्सर मध्ये आहे ना बारीक करून त्याचा काढा केलेला आहे, त्याला पूर्णपणे आटवलेलं आहे। तर ते मी कोंबड्यांना देणार आहे। तर चला तर मग, आणि काढा आपण केल्याच्या नंतर त्याला आहे ना प्रथम गाळून घेणार आहे। हे बघा आता हे गाळून घेणार आहे मी। तांब्याभर पाण्याचं फक्त 1 ग्लास पाणी केलेलं आहे। तर हा जो चोथा आहे ना तर आपल्याला तो टाकून नाही द्यायचा, आपल्याला त्या खाद्यामध्ये आहे ना मिक्स करून टाकायचा। आणि हे कोमट पाणी घेतलेलं आहे, त्या कोमट पाण्यामध्ये देणार आहे, कारण बाहेरचं वातावरण अगदी ढगाळ झालेलं आहे, म्हणून आहे ना त्यांना आहे ना कोमट पाण्यामध्ये हा काढा देणार आहे मी। तर चला तर मग दाखवते तुम्हाला। तर आता हा चोथा आहे ना मी कोंबड्यांना टाकणार आहे, खाद्यामध्ये टाकणार आहे। टाकून न देता आपल्या खाद्यामधून जरी टाकलं ना तरी आरामशीर कोंबड्या खात्यात। कसं आहे की शेतकरी कधी जरी झालं तरी 2 रुपयासाठी कोणत्याही धंद्याची काही लाज नसती। आणि कसं होतं आपल्याला उदरनिर्वाहासाठी लोक काय करतात, आपल्या कुठून तरी एक शेळी पालन झालं, कुक्कुट पालन झालं, तर ह्या पावसाच्या अशा वातावरणामुळे कोंबड्या जास्तीत जास्त आजारी पडायला लागल्यात। तर त्या आजारी पडू नये म्हणून आपण घरगुती सुद्धा उपाय केला पाहिजे। आणि त्यांच्या जे सर्दीसाठी एक मेडिसिन पण मिळतं म्हणा, ते एंट्राफ्लोझिन म्हणून एक मेडिसिन आहे, ते तर आपण देतोच आहे, पण त्याच्यामध्ये आपण आहे ना घरगुती सुद्धा काढा त्यांना करून दिला पाहिजे। तर या पावसामुळे काय झालंय, आता थंडी पण पडती, पाऊस पण पडतोय, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या भाताची पण नुकसान। आणि आपल्याला जसा असा हा आपला छोटा मोठा जो धंदा असतो त्या धंद्यामध्ये सुद्धा आपल्याला काय होतं की आपण जर योग्य ती काळजी जर नाही घेतली तर आपली मॉर्टिलिटी जास्ती वाढली जाते। तर छोट्या पिल्लांसाठी झालं आणि मोठ्या कोंबड्यांसाठी जरी झालं तरी आपल्याला योग्य ती काळजी घेऊन त्यांना योग्य वेळी आपल्याला घरगुती सुद्धा उपचार केले पाहिजे। तर त्याच्यासाठी मी आता 2-4 दिवसापूर्वी जो व्हिडिओ टाकला होता तर त्यांना आले लसणाची पेस्ट पण दिली होती। परत काल परवाच्या व्हिडिओ मध्ये हळदीचं पाण्याचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे। आणि आज मी हा काढा केलेला आहे की थोडेसे आपल्या घरघर करतात आणि वातावरण जास्तीच बिघडल्यासारखं आहे, नुसतं आभाळ येतंय सारखं, त्याच्यामुळं कोंबड्या काय होत्यात अशा एका जागेवर सुन्न बसून अशा घरघर करतात। पाणी पण ते या दिवसात जास्ती करून पित नाही। तर ह्याच्यामध्ये मी काय केलंय, जरा गुळाचं प्रमाण पण वापरले, सुंठ पावडर आहे, परत लवंग, आणि जास्ती करून आहे ना ओव्याचा जास्ती हे केलेलं आहे, ओवा जास्ती करून टाकलाय आणि त्याचा काढा केलेला आहे। तर त्यांना मी हे कोमट पाणी केलेलं आहे, आपल्याला जास्ती गार पण पाणी द्यायचं नाही आणि जास्ती गरम पण नाही, कोमट पाणी आहे। आणि कोमट पाण्यामध्ये हा उकळता काढा आहे आपला, तर आपल्याला तो टाकायचा आहे। तर हे 5 लिटरची बकेट आहे, त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे। कोंबड्यांना आहे ना सकाळपासून पाणीच ठेवलं नव्हतं, तर म्हणलं जर ठेवलं तर ते प्यायचं नाही, म्हणून आता
दुपारपर्यंत त्यांच्यामध्ये समजा जरा एक जरी ह्याचा डोस जरी गेला तरी त्यांच्या घशाला जरा त्यांची खरखर पण कमी होईल आणि हळदी मुळे काय होतं ब्लड सर्क्युलेशन तर चांगलंच होते आणि गुळामुळं काय होतं त्यांच्या शरीरात आहे ना जास्ती करून उष्णता पण वाढली जाते त्याच्यामुळे आपल्याला हा काढा आहे ना ह्या थंडीच्या दिवसात वारंवार द्यायचा आहे तर तुम्ही पण द्या त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते का तर आपल्याला आपल्या या लक्ष्म्यांची आपणच काळजी घ्यायची का तर त्यांच्यापासून आपल्याला 2 रुपये ते आपल्याला देतात त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवते तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद